सर्वसाधारणतः 15 एप्रिलच्या आसपास दिलं तर त्यावेळी आम्ही असं म्हटलं की संपूर्ण देशामध्ये सरासरी इतका पाऊस पडण्याची आणि त्याच्यानंतर मग आम्ही मान्सूनवर केरळ म्हटलं की कधी सर्वसाधारणतः दाखल होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर आता ज्यावेळी मान्सून थोडासा जवळ येतो भारताच्या भूमीच्या मुख्य भूमीच्या, त्यावेळी आम्ही स्टेज 2चं फोरकास्ट देतो, म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान देतो दीर्घकालीन. तर ते बहुतेक येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही नक्कीच तशा प्रकारची प्रसिद्धीपत्रक देऊ. मीडियालाही त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती इंटरॅक्शन केलं जातं, दिल्लीहून ते होतं. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भारताचा एकंदर पाऊस कसा असेल नंबर 1. दुसरं म्हणजे जे मध्य भारत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, ईशान्य भारत, दक्षिण भारत आणि नॉर्थ वेस्ट इंडिया, हे जे 4 भौगोलिक भाग आहेत त्याच्यामध्ये एकंदर पावसाचं वितरण कसं असेल, किती टक्के पाऊस असेल, ही एक माहिती ॲडिशनल दिली जाते पुढच्या 4 महिन्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जूनचा पाऊस कसा असेल त्याचंही एक माहिती जी आहे संपूर्ण देशासाठी हवामान विभाग देते. हे 3 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर त्या प्लॅनिंगसाठी आणि शेतकऱ्यांना अदर स्टेक होल्डर्सना पण ही फार महत्त्वाची माहिती आहे. त्याच्यासाठी मला असं वाटतं की अजून येत्या काही दिवसामध्ये तशा प्रकारचं पूर्वानुमान आम्ही देणार आहोत. त्याच्या परफॉर्मन्सशी काही देणं घेणं नाही आहे, व्हेरी फ्रँकली. म्हणजे क्लायमेटॉलॉजी किंवा स्टॅटिस्टिकली बघितली तर असं काही नाही की लवकर आलेला खूप चांगला असेल आणि उशिरा आलेला खूप वेगळ्या प्रकारचं असेल, असं काही नाही आहे. तर त्याचा आणि मान्सूनच्या परफॉर्मन्सशी सर्वसाधारणतः कुठलाही मेळ घालू नये, नंबर 1. नंबर 2, जे स्टेज 2चं जे फोरकास्ट येणार आहे, टप्प्या 2चं जे फोरकास्ट दीर्घकालीन पूर्वानुमान येणार आहे, मला वाटतं ते खूप महत्त्वाचं असेल. तर त्याच्याकडे त्याची ती माहिती असेल नक्कीच, मला वाटतं ती फार उपयुक्त असेल सर्वांनाच.